वेलकम डिअर फ्रेंड्स. मी प्रशांत मुळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या 8वी इंग्लिशच्या दुसऱ्या सेशनमध्ये. इन आवर फर्स्ट सेशन वी हॅव completed our first poem, Be the Best, and now in this session we are going to solve activities given in the poem. Before carrying the activities of poem, first we will see the introductory activity on page number 1. In this activity, we are going to learn about the contracted forms of the full form. Now, look at this table. In this table, two columns are given. In first column, full forms of the words are given, and in second column, contracted forms are given. Now, look at the first line, I am busy. Here, I am, this word is written in contracted form in second column, that is I am. I letter apostrophe and then M. I नंतर apostrophe आणि त्याच्यानंतर M. अशा पद्धतीने I am हा शब्द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये लिहिला जातो. दुसरं सेंटेन्स बघा. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. दे आर टायर्ड. हिअर दे आर इज द फुल फॉर्म. अँड व्हॉट इज द मेथड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ दे आर? दॅट इज दे apostrophe RE. This is the contracted form of they are. तिसरं सेंटेन्स बघा. He is not coming. इथे is not is फुल फॉर्म आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पुढच्या सेंटेन्समध्ये दिलेला आहे isn't. ISN apostrophe आणि त्यानंतर T. पुढचं वाक्य बघू आपण. चौथं वाक्य. You will like it. हा फुल फॉर्म आहे. यामध्ये you will हा फुल फॉर्म आहे. हा फुल फॉर्म कॉन्ट्रॅक्टेड पद्धतीने कसा लिहायचा आहे तर यू त्याच्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी आणि डबल एल. पुढचं वाक्य बघा. शी विल नॉट लाईक इट. इथे विल नॉट हा फुल फॉर्म आहे आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा लिहिणार आहे आपण? वोंट. WON ॲपॉस्ट्रॉफी आणि टी. वोंट हा झाला त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. नाउ लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. वी हॅड बीन फॉर अ ट्रिप. इथे we had is full form and what is the contracted form of the we had? We apostrophe D. This is contracted form. Look at the next sentence. It must not happen again. Must not is the full form and what is the contracted form? Mustn't is the contracted form. MUSTN apostrophe आणि मग त्याच्यानंतर T. mustn't. Now look at the next sentence. That would be fine. That would. This is full form आणि त्याचा contracted form आहे that apostrophe D. Look at this next sentence. Do you not like it? यामध्ये do आणि not हा फुल फॉर्म आहे. डू आणि नॉट हा फुल फॉर्म आहे. याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप कसं येणार आहे? डोंट. DON ॲपॉस्ट्रॉफी आणि टी. हा पहिला टेबल जो आहे तो आपल्याला सोडून दाखवलेला आहे. इथे दुसरा टेबल आपल्याला सोडवायचा आहे. फिल अप द गॅप्स इन द टेबल बिलो. या टेबलमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्सच्या कॉलममध्ये काही शब्द गाळलेले आहेत आणि फुल फॉर्मच्या कॉलममध्ये काही शब्द गाळलेले आहेत. ते आपल्याला भरायचे आहेत. नाउ लुक ॲट द फर्स्ट वर्ड इन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दॅट इज लेट अस. मग त्याचा फुल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे लेट अस. LETUS. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये दुसरा शब्द दिलेला आहे शँट. त्याचा फुल फॉर्म होतो शॅल नॉट. इकडे फुल फॉर्ममध्ये आपल्याला दे हॅव असा एक शब्द दिलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममधली त्याची जागा रिकामी. दे ॲपॉस्ट्रॉफी VE. दे हॅव. त्याच्यापुढे फुल फॉर्ममध्येच शब्द दिलेला आपल्याला वेअर. इथे वेअर नॉट आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो वेरंट. वेअर N ॲपॉस्ट्रॉफी आणि T. वेरंट. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला दिलेला इथे वी आर. वी ॲपॉस्ट्रॉफी RE. याचा उच्चार आपण वी आर किंवा वी वेअर
असाही करू शकतो. पुढे फुल फॉर्म दिलेला आहे कॅन नॉट आणि याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो कांट CAN ॲपॅस्ट्रॉफी T. पुढे वेअर इज हा फुल फॉर्म दिलेला आहे आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वेअर ॲपॅस्ट्रॉफी S असा लिहितात. पुढे व्हॉट ॲपॅस्ट्रॉफी RE असा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे आणि त्याचा फुल फॉर्म व्हॉट आर असा लिहितात. त्यानंतर देअर ॲपॅस्ट्रॉफी S असा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे आणि त्याचा फुल फॉर्म देअर इज किंवा देअर वॉज असा लिहितात. पुढच्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करू आपण. पुढची ॲक्टिव्हिटी आपली पेज नंबर 2 वरची चिटचॅट ॲक्टिव्हिटी. पहिला प्रश्न यामध्ये दिलेला आहे आपल्याला की हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन. एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला प्राइज मिळालेलं आहे का? येस, आय हॅव गॉट अ प्राइज इन स्विमिंग कॉम्पिटिशन किंवा येस, आय हॅव गॉट अ प्राइज इन हँडरायटिंग कॉम्पिटिशन किंवा येस, आय हॅव गॉट अ प्राइज इन एलोक्युशन कॉम्पिटिशन किंवा येस, आय हॅव गॉट अ प्राइज इन रनिंग रेस. असे अनेक उत्तरं आपल्याला इथं देता येतील. यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे की हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम. जेव्हा तुम्हाला प्राइज मिळालं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? की डेफिनेटली आय फील व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. तिसरा प्रश्न आहे हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स. तुम्ही जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही कधी अपयशी झालेला आहात का? येस, वेन आय वॉज इन फिफ्थ स्टँडर्ड आय फेल्ड इन माय एफर्ट. पुढचा प्रश्न आहे डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर. आपल्याला जे यश मिळतं किंवा त्यासोबतच कधीकधी आपल्याला फेल्युअरसुद्धा मिळतं, मग आपण ते ॲक्सेप्ट करतो का? येस, आय थिंक दॅट वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर. वी ॲक्सेप्ट सक्सेस इझिली बट वी फाइंड डिफिकल्ट इट टू ॲक्सेप्ट फेल्युअर. So we should learn to accept failure as it helps us to lead success. By doing so, we can learn ways to improve. जेव्हा आपण सक्सेस बरोबर फेल्युअर ॲक्सेप्ट करायला शिकतो तेव्हा आपण इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. आपल्यामध्ये बदल, आपल्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते. पुढचा प्रश्न आहे व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम. एखाद्या स्पर्धेच्या टीममध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल तर मग तुमची रिॲक्शन काय असेल? इफ आय एम नॉट सिलेक्टेड इन अ टीम आय विल बी अ बिट नर्वस ॲट फर्स्ट. सिलेक्शन नाही झालं माझं तर अर्थातच मी सुरुवातीला थोडासा नाराज होईल. बट आफ्टर दॅट आय विल वर्क हार्ड टू गेट सिलेक्टेड इन द टीम नेक्स्ट टाईम. पण मग त्या टीममध्ये माझं सिलेक्शन व्हावं यासाठी मी काय करेल? मी नेक्स्ट टाईम जास्त प्रयत्न करेल. ओके, नाव वी विल मूव्ह अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आपण आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे बोलूया. पुढच्या ॲक्टिव्हिटी बघा रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. इथे 4 सेट्स ऑफ वर्ड्स आपल्याला दिलेले आहेत. वर्ड्सचे 4 सेट्स दिलेले आहेत. पहिला सेट दिलेला आहे रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. दुसरा सेट दिलेला आहे हिल, स्टोन, माउंटेन, रॉक. तिसरा सेट दिलेला आहे प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. चौथा सेट दिलेला आहे चाइल्ड, अडल्ट, बेबी आणि यूथ. हे सेट आपल्याला दिलेले आहेत. ऑल सेट्स आर अलाइक. प्रत्येक सेटमध्ये आलेले वर्ड जे आहेत ते समान जातीचे आहेत, ते सारखे शब्द आहेत. ओके, आपण आता करायचं काय आपल्याला? खाली दिलेलं आहे बघा rearrange each of the above sets of words according to the increasing order of their size or growth. आपल्याला हे जे सेट्स दिलेले आहेत या सेट्समधले शब्द जे आहेत ते आपल्याला क्रमाने चढत्या क्रमाने मांडायचे. चढत्या क्रमाने किंवा वाढत्या साईजनुसार आपल्याला ते मांडायचे. पहिला सेट होता आपला रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. रिव्हर म्हणजे नदी, स्ट्रीम म्हणजे ओढा किंवा नाला, सी म्हणजे समुद्र
आणि ओशन म्हणजे महासागर. आता या शब्दांचे अर्थ ऐकल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये यांचा फरक आलेला असेल की स्ट्रीम सगळ्यात लहान म्हणून मग ते आपण पहिलं लिहू, त्यानंतर रिव्हर, त्यानंतर सी आणि त्यानंतर ओशन, असं आपलं उत्तर असेल पहिल्या सेटचं. दुसरा सेट बघू आपण. हिल, स्टोन, माउंटेन आणि रॉक. इथे स्टोन म्हणजे छोटासा दगड, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा असतो रॉक म्हणजे खडक, त्याच्यापेक्षा मोठी असते हिल म्हणजे टेकडी, आणि त्याच्याही पेक्षा मोठा असतो पर्वत म्हणजे माउंटेन. मग आपलं उत्तर कसं तयार होतं आहे दुसऱ्याचं? स्टोन, रॉक, हिल आणि माउंटेन. तिसऱ्या सेटकडे वळू आपण. प्लांट, सॅपलिंग, ट्री आणि सीड. प्लांट म्हणजे वनस्पती, सॅपलिंग म्हणजे रोपटं, ट्री म्हणजे झाड, सीड म्हणजे बी. मग या सेटमध्ये सगळ्यात लहान कोण असेल? तर अर्थातच सीड हे सगळ्यात लहान असेल, त्यानंतर सॅपलिंग, त्यानंतर प्लांट आणि त्यानंतर ट्री. चौथा सेट आहे चाइल्ड, अडल्ट, बेबी आणि यूथ. यूथ म्हणजे तारुण्य, अडल्ट म्हणजे वयस्कर, प्रौढ. मग इथे सगळ्यात लहान कोण आहे? इथे बेबी सगळ्यात लहान आहे, त्यानंतर चाइल्ड, त्यानंतर यूथ आणि त्यानंतर अडल्ट. असा हा चौथा सेट आपला वाढत्या वयानुसार सेट होतो. नाव पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे आपण वळवता. इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लॉयन अँड द माऊस. Read it in English and fill in the gaps using words given in the box. The Lion and the Mouse ही स्टोरी तुम्ही सगळ्यांनी वाचलेली असेल, ठीक आहे. ही स्टोरी इथं दिलेली आहे, पण ही स्टोरी इथं कशी दिलेली आहे? फिल इन द गॅप्स या स्वरूपात ही स्टोरी इथे दिलेली आहे. बघा, स्टोरी दिलेली आहे, मध्ये मध्ये काही शब्द सोडलेले आहेत, अँड बिलो द स्टोरी some words are given in a bracket. Okay, which are those words? Those words are help, angrily, caught, forest, mouse, kill, roared, free, chewed, heard, laughed. हे शब्द दिलेले आहेत. हे शब्द आपल्याला योग्य जागेमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मॉरल ऑफ द स्टोरी सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. नाउ आय विल रीड द स्टोरी विथ ॲन्सर्स. ओके, पेज नंबर 2वर आहोत आपण. तुम्ही सगळ्यांनी पुस्तक तुमच्या समोर घ्या. यू प्लीज कीप युअर बुक इन फ्रंट ऑफ यू अँड टेक अ पेन ऑर पेन्सिल विथ यू. आणि रिकामी जागेतला जो शब्द मी वाचणार आहे तो तुम्ही लगेच तिथे पेन्सिलीने लिहून घ्यायचा. ठीक आहे, करायची सुरुवात. ओके. अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. पहिल्या रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे आपल्याला forest. A lion was sleeping in a forest. A mouse started playing on him. The lion got up angrily. दुसऱ्या जागेमध्ये लिहायचं आहे angrily. He caught the mouse and was ready to kill it. तिसऱ्या जागेत लिहायचं आहे kill. ओके, पुढचा पॅराग्राफ आपला. The mouse begged the lion. पुढच्या रिकाम्या जागेमध्ये येईल mouse. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. पुढचा पॅराग्राफ. One day the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried too hard to escape. पुढचा पॅराग्राफ. The mouse heard the lion and came. It chewed up the net with its sharp teeth and set the lion free. इथे मॉरल ऑफ द स्टोरी पण आपल्याला सांगायचं आहे. मग या स्टोरीचा मॉरल काय असू शकतो? अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. गरजेमध्ये जो उपयोगी पडतो तोच आपला खरा मित्र. आणि दुसराही मॉरल येतो या स्टोरीतून, नेव्हर अंडरएस्टिमेट एनीवन. कुणालाही कमी लेखू नये. तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं आहे की ही स्टोरी जी ती उत्तरं लिहून
एकदा मोठ्याने वाचायची आहे. आपलं हे सेशन संपल्यानंतर. ठीक आहे, आपण आता आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. आवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज ऑन पेज नंबर 4. द ॲक्टिव्हिटी इज रीड द वर्ड्स ऑर नेम्स गिव्हन बिलो. Put the big sized or bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. Now look at this picture, friends. Here a big circle and a small circle is given, and in brackets some words are given, some names are given. What is the activity here? Now we have to put the big names in big circle and small names in small circles. Which are the words? Words are from the poem itself. कवितेतले शब्द आलेले आहेत, कवितेच्या बाहेरचे शब्द नाहीत. We have studied these words. We know the meaning of these words. The words are musky, tree, pine, lake, bass, bush, highway, scrub, reel, sun, स्टार अँड ट्रेल हे शब्द दिलेले आहेत. या शब्दांना आपल्याला आता जे मोठी नावं आहेत, यातली जे मोठी नाउन्स आहेत ते आपल्याला काय करायची आहेत, मोठ्या सर्कलमध्ये ठेवायची आहेत, आणि जे छोटे नाउन्स आहेत ते आपल्याला छोट्या सर्कलमध्ये ठेवायचे आहेत. तर यामध्ये मस्की, ट्री, पाईन, लेक, हायवे आणि सन, दीज आर बिग वन्स, आणि म्हणून आपल्याला कुठे ठेवायचे त्यांना, बिग सर्कलमध्ये. आणि छोट्या सर्कलमध्ये येणारे शब्द कोणते आहेत, बास, बुश, स्क्रब, रील, स्टार आणि ट्रेल हे छोट्या सर्कलमध्ये येणारे शब्द आहेत. इफ यू अंडरस्टँड दिस, देन वी विल मूव्ह टुवर्ड्स अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज थर्ड. सेकंड ॲक्टिव्हिटी ही पोएम रीड करायची ॲक्टिव्हिटी आहे. सो यू कॅन रीड धिस पोएम. ओके, आपण तिसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळू. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. या कवितेमध्ये जे रायमिंग वर्ड्स झालेले आहेत ते रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधून लिहायचे. मग रायमिंग वर्ड्स कसे शोधायचे ते आपण बघू. नाऊ कम टू द पोएम इट सेल्फ. इथे बघा, या कवितेमध्ये वर्ड्स जे राईम होतात ते कुठे राईम होतात आधी ते समजून घ्या. यमक जुळणारे शब्द, रायमिंग वर्ड्स असं आपण त्यांना म्हणतो. मग हा यमक कुठे जुळतो, हा यमक ओळीच्या शेवटच्या शब्दावरच जुळतो. लक्षात घ्या, सुरुवातीचा मधला शब्द हा रायमिंग वर्ड्ससाठी लक्षात घ्यायचा नाही, शेवटचाच शब्द रायमिंग वर्ड्ससाठी लक्षात घ्यायचा. मग शक्यतो पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी राईम होतो, किंवा दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द हा चौथ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी राईम होतो. मग बघू आपण जमतंय का. पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द बघा हिल, आणि तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द रील. हिल आणि रील हे शब्द राईम होत आहेत. त्यानंतर दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द बी आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द ट्री हे सुद्धा राईम होत आहेत. मग पहिल्या स्टांजामध्ये आपल्या दोन रायमिंग पेअर्स आल्या. पहिली पेअर आहे हिल आणि रील, दुसरी पेअर आहे बी आणि ट्री. आपण दुसऱ्या स्टांजाकडे वळू. दुसऱ्या स्टांजामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत का तुम्ही बघा बरं. मग मी सांगतो, मी एक 30 सेकंद थांबतो, तोपर्यंत तुम्ही बघा. पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द बघा अँड ट्राय टू मॅच इट विथ द लास्ट वर्ड ऑफ द third line. Then look at the last word of second line and try to match it with the last word of fourth line. Okay. पहिल्या ओळीचा दुसऱ्या स्टांजा मित्रांनो दुसरा स्टांजा लक्षात घेतोय आपण. दुसऱ्या स्टांजाचा पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे ग्रास आणि तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे बास. ग्रास आणि बास. दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे मेघ आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे लेक. मग इथे दुसऱ्या स्टांजामध्ये पण दोन रायमिंग पेअर्स आपल्याला मिळाल्या, ग्रास आणि बास.
मेक आणि लेक. आपण आता तिसऱ्या स्टांजाकडे वळू. वी विल टर्न टुवर्ड्स अवर थर्ड स्टांजा. नाउ इन दिस थर्ड स्टांजा, which are the rhyming words? Try to solve it. Okay, the first one is crew and then do. The last word of second line is here. The last word of fourth line is near. Mug, in this third stanza we got two rhyming pairs. First crew and do, second here and near. Then we will move to our fourth stanza. फोर्थ स्टांजामध्ये कोणत्या रॅमिंग पेअर्स आहेत बरं, सांगा तुम्ही, प्रयत्न करा. पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द, तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द, चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द. जमलं का? बरोबर. ट्रेल आणि फेल, स्टार आणि आर, अशा चौघं स्टांजाजमध्ये आपल्याला दोन दोन rhyming wordsच्या पेअर्स मिळाल्यात. ओके, we will move to our next activity. Next activity is fourth activity. Complete the following with appropriate words or phrases from the poem. First one is done for you. एक करून दाखवली आपल्याला, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. If you can't be a pine, be a scrub. दुसरं आहे, if you can't be a tree, be a bush. तीसरं आहे, इफ यू कांट बी अ मस्की, बी अ बास. चौथं आहे, इफ यू कांट बी अ कॅप्टन, बी क्रू. पाचवं आहे, इफ यू कांट बी अ हायवे, बी अ ट्रेल. आणि शेवटचं आहे, इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. नाउ आवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज ट्रू ऑर फॉल्स, और क्वेश्चन नंबर 5. पहिलं वाक्य दिलेलं आहे, मी वाक्य वाचतो, तुम्ही मला ट्रू की फॉल्स तुम्ही मला सांगायचं आहे. मग ते बरोबर आहे की चूक आहे मी तुम्हाला सांगेल. आवर फर्स्ट सेंटेन्स इज, आय विल रीड द सेंटेन्स, यू हॅव टू आन्सर मी वेदर दॅट सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स. इमिजिएटली आफ्टर दॅट आय विल टेल यू द आन्सर. ओके ओके, आवर फर्स्ट वन इज, ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. सगळे टीमचे कॅप्टन असले पाहिजे. इज इट ट्रू ऑर फॉल्स? करेक्ट, इट इज फॉल्स. दुसरं आहे, अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. गवताचा एक छोटासा भाग जो असतो गवलेला, तो हायवेला सुंदर बनवतो. येस, दिस इज ट्रू. तिसरं आहे, वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. आपण कुठे उभे आहोत किंवा आपली साईज काय आहे याच्यावर आपलं जगणं, माफ करा, जिंकणं किंवा हरणं, विन ऑर फेल हे ठरत असतं. Is it true or false? Yes, definitely it is false, because size doesn't matters with our winning or our failing. चौथा आहे, a scrub is found at the top of the hill. हिलवरती आपल्याला पाईन आढळतो, ठीक आहे, आणि स्क्रब जे आहे ते आपल्याला कुठे आढळतं? व्हॅलीमध्ये आढळतं, म्हणून दिस इज फॉल्स. पाचवं सेंटेन्स आहे, if your work is not important, don't do it. जर तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर ते करू नका. अत्यंत चुकीचं वाक्य आहे, फॉल्स, बिकॉज एव्हरी वर्क इज इम्पॉर्टंट, म्हणून याचा आन्सर आहे फॉल्स. शेवटचं वाक्य आहे यातलं, व्हॉट एव्हर जॉब यू हॅव, डू युअर बेस्ट. तुम्हाला जे कोणतं काम मिळालेलं असेल ते प्राणपणाने करा, एक दिलाने करा. व्हेरी ट्रू. आणि हेच वाक्य आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे. दिस इज द की टू सक्सेस. व्हॉट एव्हर जॉब यू हॅव, डू युअर बेस्ट. जे काम मिळालेलं असेल ते काम प्राणपणाने करा. दिस इज द की टू सक्सेस. दिस इज ट्रू सेंटेन्स. ओके, नाउ द लास्ट ॲक्टिव्हिटी ऑफ अवर पोएम इज, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट्स. ॲप्रिसिएशन आपल्याला 5 मार्कांसाठी परीक्षेमध्ये विचारले जाते. फॉर 5 मार्क्स this activity is asked in our activity sheet. The points are given here. The first point is, the title of the poem is. इथे आपल्याला पोएमचं टायटल द्यायचं असतं. जेव्हा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो ना मित्रांनो,
तेव्हा आपल्याला पोएम दिलेली असते, पोएमच्या वरती टायटल पण दिलेला असतो आणि त्या पोएमच्या खाली नेम ऑफ द पोएटसुद्धा दिलेला असतो. म्हणजे इथे 2 मार्क अगदी फुकटाचे असतात. आपल्याला फक्त ते वाचून कॉपी करायचे असतात. पोएमच्या वरती असलेलं पोएमचं नाव आणि पोएमच्या खाली असलेलं पोएटचं नाव, या 2 गोष्टी म्हणजे आपल्याला हे 2 मार्क अगदी फुकटाचे मिळतात. मग द टायटल ऑफ द पोएम इज, या पोएमचं टायटल काय मित्रांनो? बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय, ही कविता कोणी लिहिलेली आहे? द नेम ऑफ पोएट इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे, डगलस मॅलोक. थर्ड पॉइंट इज द पोएम हॅज 4 स्टांझाज. ईच स्टांझा हॅज 4 लाईन्स. या कवितेमध्ये 4 स्टांझाज आहेत आपण बघितले आणि प्रत्येक स्टांझा कंटेन्स 4 लाईन्स. प्रत्येक कवितेचं हे गणित मात्र वेगळं असेल. ठीक आहे, काही कविता 3 स्टांझाच्या असतील, काही 4 स्टांझाच्या असतील. वी हॅव टू ऑब्झर्व दॅट अँड देन वी हॅव टू राईट दॅट्स आन्सर. ओके. फोर्थ सेंटेन्स इज द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांझा आर. राईम होतात, यमक जुळतात अशा स्टांझामधल्या ओळी कोणत्या? आपण आधीच बघितलं की द फर्स्ट लाईन राईम्स विथ थर्ड लाईन. ओके, इन ईच स्टांझा. प्रत्येक स्टांझामध्ये पहिली ओळ जी आहे ती तिसऱ्या ओळीशी राईम होते. अँड द सेकंड लाईन राईम्स विथ फोर्थ लाईन इन ईच स्टांझा. प्रत्येक स्टांझामध्ये सेकंड लाईन जी आहे ती फोर्थ लाईनशी यमक जुळवते. ओके, मग पुढचं वाक्य आपलं 5वं. द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ स्मॉल थिंग्स. 6वं वाक्य आहे डॉट डॉट इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. रिपीटेड एक्सप्रेशन, एक्सप्रेशन म्हणजे फ्रेज किंवा वाक्य किंवा शब्द. मग या कवितेमध्ये रिपीटेडली आलेली फ्रेज कोणती आहे? इफ यू कांट बी. प्रत्येक स्टांझामध्ये किमान 2 वेळा 3 वेळा ही ओळ आपण आलेली बघतो की इफ यू कांट बी ही रिपीटेड फ्रेज आहे. त्यानंतर 7वा प्रश्न यातला 7वा मुद्दा आहे द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. या कवितेमधली सगळ्यात जास्त आवडणारी ओळ कोणती मला? तर इथे मित्रांनो हा सेल्फ रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. या कवितेतली कोणतीही ओळ जी आहे ती तुमची आवडीची ओळ जी असेल ती इथे लिहायची, पण मग ती अर्थपूर्ण असली पाहिजे. जसं इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली. दिस इज द लाईन आय रिमेंबर ऑलवेज. ओके, in this way we completed our activities on this poem. Now as the homework you have to write this story of the lion and the mouse in your notebook. Okay, with moral of the story. पेज नंबर 2 वर दिलेली जी द लॉयन अँड द माऊस ही स्टोरी जी आहे तर तुम्ही स्वाध्याय म्हणून वहीमध्ये लिहायची आहे आणि त्याचं मॉरलसुद्धा लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या सेशनला आता भेटू. व्यवस्थित अभ्यास करा घरी, कामाशिवाय बाहेर पडू नका. स्टे ॲट होम, स्टे सेफ.